महाशिवरात्र स्पेशल खमंग आणि कुरकुरीत असे साबुदाणे वडे कसे बनवायचे चला तर बघूयात। ही अगदी साधी सिंपल आणि पटकन होणारी रेसिपी। यासाठी मी ते बटाटे शिजवून घेतलेले आहेत, लाल मिरची पूड, शेंगदाण्याचा कूट, भिजवलेले साबुदाणे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे। 4 ते 5 तास भिजवून साबुदाणे घ्यायचे म्हणजे वडे चांगले होतात। सर्वात प्रथम आता जे आपण शिजवून घेतलेले बटाटे आहेत ते बटाटे मी खिसणीच्या सहाय्याने सर्व खिसून घेतले। आता तुम्ही हे मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घेतले तरी देखील चालतात, पण मी ते हे खिसून घेतलेले आहेत। बटाटे खिसून झाले की यामध्ये भिजवलेले साबुदाणे यामध्ये मिक्स करायचे। आता घेताना मी ते 2 बटाटे, त्या 2 बटाट्यांसाठी 1 वाटी साबुदाणे घेतलेले आहेत। तुम्ही जशी बटाट्याची क्वांटिटी वाढवाल तशी साबुदाण्याची देखील क्वांटिटी वाढवायची। आता यामध्ये मी अर्धी वाटी भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं बारीक करून घेतलेलं कूट घेतलेलं आहे आणि 1 चमचा मी लाल मिरची पावडर टाकली। तुम्ही इथे भाजून हिरवी मिरची बारीक करून देखील त्यामध्ये मिक्स करू शकता। आणि आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत। अगदी फक्त या 4 वस्तूंमध्येच साबुदाणा वडा फार मस्त होतो। आता हे सर्व मिश्रण आपण एकसारखं मिक्स करून घेणार आहोत। जर वडे बनत नसतील किंवा ही साबुदाण्याची टिक्की जर व्यवस्थित बनत नसेल तर अजून बटाट्याची क्वांटिटी तुम्ही यामध्ये वाढवू शकता। आता बघा, हा असा एक गोळा बनवून तयार आहे। आता आपण याचे छोटे छोटे साबुदाणे वडे बनवून घेऊयात। तुम्हाला जर कुरकुरीत वडे करायचे असतील तर बनवताना थोडेसे पातळ बनवायचे, म्हणजे तळल्यानंतर ते खायला कुरकुरीत लागतात। आणि तिखटाचा, हिरव्या मिरचीचा किंवा लाल तिखट जे तुम्ही वापरणार आहोत त्याची थोडीशी क्वांटिटी जास्त घालायची नेहमीपेक्षा, कारण तळल्यानंतर ते जो तिखटपणा असतो तो देखील थोडासा कमी होतो, म्हणून अगदी थोडंसं नकळत जास्त तिखट घालायचं। मी असे गोल छोटे छोटे आणि पातळ असे वडे बनवून घेतले। तोपर्यंत मी एका साईडला कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि आता तेल मीडियम गरम झालेलं आहे आणि माझे सर्व वडे देखील बनवून तयार आहेत। आता आपण हे वडे तळण्यासाठी घेऊयात। तेल गरम झालेलं आहे, यामध्ये एक वडा आपण सोडूयात। सुरुवातीला तेल गरम आहे, जास्तही हाय फ्लेम ठेवायची नाही। सोडल्यानंतर वडे थोडीशी मीडियम फ्लेम करायची। मीडियम फ्लेमवरती छान खमंग असे हे वडे आपण एकसारखे तळून घेतले। जास्त हाय फ्लेम केली तर फक्त वरून करपलं जातं आणि आतमध्ये जे साबुदाणे असतात ते कच्चेच राहतात। म्हणून अगदी लो फ्लेम नाही आणि हाय फ्लेम नाही, अशा मीडियम फ्लेमवरती हे एकसारखे मस्त असे साबुदाणा वडे खमंग तळून घ्यायचे। तुम्ही बघताय कलर चेंज झालाय, आपले वडे एकदम बनवून खायला तयार आहेत आणि फुगलेत देखील। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास तुम्ही देखील नक्की ट्राय करा। अगदी सिंपल, खायला एकदम खमंग कुरकुरीत असे हे वडे आणि तेही अगदी पटकन तयार होतात। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या मिसेस RYK या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।